या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेने प्रवक्ते अरुण सावंत सध्या जोडलेले आहेत। अरुणजी, आपण पाहतोय सकाळपासूनच सुरुवातीला जंतर मंतरवरती आंदोलकांवर लाठीमार झाला। आता दुसरीकडे आंदोलकांना अश्रुधुरांचा मारा करून अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। कसं पाहता या सगळ्या मोर्चाकडे? पहा, संसदेचं आज पावसाळी अधिवेशन सुरू आहे, त्याचा पहिला दिवस आहे। हा जो काही मोर्चा आहे दीपकेजी आणखीन त्यांच्याबरोबर कॉकरोच जनता पार्टीने जो काही काढलेला आहे, या मोर्चा करता कोणत्याही प्रकारचं परमिशन मागण्यात आलेली नव्हती असं कळतं आहे आणि परमिशन दिलेलं सुद्धा नाही असं सुद्धा कळतंय। अशा वेळेस काही हुल्लडबाजांनी तिथे त्या गर्दीमध्ये जर काही प्रकार केले असतील तर त्यांना प्रतिबंध करण्याकरता, मोर्चामध्ये शांतता राहण्याकरता त्यांच्या मोर्चाच्या अगोदर हे पोलिसांतर्फे जी काही कारवाई केली जाऊ शकते आणि केली गेली असेल असं मला वाटतंय। अरुणजी, मात्र महत्त्वाचा मुद्दा आजचीच गोष्ट नाही तर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं 20 दिवस सोनम वांगचुक यांनी उपोषण केलं एका मागणीसाठी की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। सरकारकडून या सगळ्याची दखल घेतली का जात नव्हती? आता धर्मेंद्र प्रधान हे अमित शहांच्या भेटीला गेले, मग इतके दिवस सरकारने या सगळ्याची दखल का घेतली नाही असा मुद्दा उपस्थित होतो। नाही, पहा, हे जे काही प्रकरण सुरू आहे याच्यावरती सरकार आपल्या परीने त्यांना जे जे काही निर्णय घ्यायचे, ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत ते सरकार करत आहे, फक्त त्या सरकारने उघड केलेल्या नाहीयेत। त्यामुळे असं समज जातोय की सरकार याच्याकडे लक्ष देत नाहीये। मात्र ज्यावेळेस आदरणीय आपले सोनम वांगचुक यांची तब्येत जेव्हा अतिशय ढासळायला लागली त्यावेळेस सरकारने हायकोर्टाच्याच आदेशावरून त्यांना इस्पितळामध्ये त्यांच्यावरती पुढील उपचार करण्याकरता, त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्याकरता निर्णय घेऊन तिथे उपचार त्यांचे सुरू ठेवले आहेत। तर आपण असं म्हणू शकत नाही की सरकार पूर्णपणे डोळे बंद करून आहे म्हणून। पण सरकारने आतापर्यंत भूमिका स्पष्टही केली नाही, त्याकडेही सगळ्या देशाचं खरं तर लक्ष लागलेलं आहे की सरकार या सगळ्यावरती नेमकं काय उपाययोजना करतं। कारण आजपासून केंद्राचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय, सगळ्या देशाचंच लक्ष आहे की पावसाळी अधिवेशनात तरी हा सगळा मुद्दा समोर येईल का? हो, पहा, सरकारचं पूर्णपणे लक्ष या विषयाकडे आहे। मात्र विरोधक जे काही आहेत ते मुद्दामून हा विषय कसा भडकविला जाईल, या मुद्द्यावरून युवकांमध्ये कसा रोष निर्माण करता येईल आणि हे संपूर्ण देशभर हे प्रकरण पेटेल याकरिता विरोधक हे अतिशय उतावळे झालेले आहेत। मात्र सरकारने समंजसपणाची भूमिका घेऊनच आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा वाद होऊ नये याच्याकरिता तिथे पूर्णपणे काळजी घेतलेली होती। आणि आता आज जो काही पहिला दिवस पावसाळी अधिवेशनाचा आहे त्याच्यामध्ये सरकार जरूर याच्यावरती काही ना काही उपचार करतीलच, काही ना काही विचार करतीलच आणि बोलणी ऑलरेडी सुरू झालेली आहेत। तेव्हा विरोधकांनी थोडा शांतपणे राहून हा विषय पेटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। बरं अरुणजी, फक्त नवी दिल्लीत नाही तर राज्यभरात विविध ठिकाणी विविध जिल्ह्यांमध्ये विरोधकांकडून आज मोर्चे काढले जात आहेत। सीजेपीच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला जातोय। कुठेतरी विरोधकांकडून या सगळ्या मुद्द्यांवरून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होतोय का? अगदी 100% राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न गेले कित्येक दिवस सुरू आहे। पहा, आपण जर पाहाल तर या इथे विद्यार्थ्यांच्या हिताकरिता सोनम वांगचुक आणखीन दीपक दिपके हे जे काही इथे निश्चित अरुणजी, त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्यावरती सरकार काय उपाययोजना करते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।